राज्य भरताला, दुसऱ्या वराने वनवास रामाला. तुम्ही काय केलं? दुसऱ्या वराने राज्य, पहिल्या वराने वनवास, असं होतं का? नाही. मग पहिल्या वराने राज्य होतं आणि दुसऱ्या वराने वनवास होता. तुम्ही 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणून भाऊ वनवासात हाकलला आणि 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणली. 1 नंबरची मागणी राज्याचा अधिकारी भरत त्याला मागावून आग्रह करता, क्रम आपने नहीं संभाला. आता सर्वांनी खाली माना घातल्या. और तीसरा मेरा सवाल है गुरुदेव, इस राजगद्दी का असली मालिक कौन है? असली मालिक तो भगवान है, बाकी के संचालक. सच है? सच है. देखो गुरुदेव, सत्ता मालिक के पास जाएगी, संचालक के पास नहीं रहेगी. सत्ता सत्ते के पास. स्वप्नाद्वेष नसणाऱ्या 8 व्यक्तीच्या स्वाधीन अयोध्येचं सिंहासन सोपवून भरताचा समाज चतुरंगिनी सेना घेऊन रामचंद्राच्या भेटीला निघाला. हे गुहकाला कळालं. समाचार जब सुने निशाना, हृदय विचार करी सबिशाना. समाचार सब सुने निशाना, हृदय विचार करी सबिशाना. और न कबन भरत बन जाई, है कछुक पट भाव मनवाई, है कछुक पट भाव मनवाई, है कछुक पट भाव मनवाई. त्या गुहकाने विचार केला, याला जर रामाच्या पाया पडायचं होतं तर मिलिटरीची काय गरज आहे? कैकेयीचा बच्चा रामाला मारायला चालला असावा. म्हणून त्यानं सर्व आपल्या भिल्लानं, ए पाण्यात नावा बुडवून टाका रे, बाले बरचे तिरकमटे सज्ज करा, शेवटचा भिल्ल जिवंत असेपर्यंत अयोध्येचा समाज पलीकडे जाता कामा नये. अरे काय योग आहे! राम कार्यासाठी मरण, भरताच्या हातून मरण, गंगेच्या काठावर मरण, आक्रमण. इतना काट छिंक भई माए, इतना काट छिंक भई माए, इतना काट छिंक भई माए, इतना काट छिंक भई माए. कहे उस दुनिया के तसवाए, कहे उस दुनिया के तसवाए, कहे सब दुनिया के तसवाए, कहे सब दुनिया के तसवाए. इतना काट छिंक भई माए, इतना काट छिंक भई माए, इतना काट छिंक भई माए, इतना काट छिंक भई माए. इतना कहत छिंक भई माए. एवढ्यात एका म्हाताऱ्या भिल्लाला सिंक आली. थांबा रे, शकुन की अपशकुन, हा पाया पडायला चालला का मारायला? याची परीक्षा घ्या. 3 प्रकारची भेट सज्ज करा: पशुपक्षी, मासे, कंदमुळे. जर भरतानं मासे स्वीकारले समजा रजगुणी, राज्याचा लोभ आहे. जर पशुपक्षी स्वीकारले समजा तमोगुणी, तो मारायला चालला. आणि जर कंदमुळे स्वीकारले समजा सत्वगुणी, तो रामाच्या पाया पडायला चालला. कोण्या कॉलेजला शिकले होते भिल्ल? माणसं ओळखायची किमया. इथे डबल ग्रॅज्युएट भाऊ भावाला ओळखत नाही, भांडणा सेटिंग करून गॉगल लावून. तुला काय वाटतं? आणि तुला काय वाटतं? तू काय समजला? तू काय समजला? मी तू ओळखलं का मला? आणि तू ओळखलं का मला? अरे दोघंही सख्खे भाऊ, ओळखलं का मला? ग्रॅज्युएट. इथे माणसं ओळखायची किमया पहा. 3 प्रकारची भेट सज्ज: पशुपक्षी, कंदमुळे, मासे. तिकडनं आल्यानंतर तो परिचयाचा असल्यामुळे सुमंताच्या सांगितलं भरता. तो जो आला ना लंगोटीवाला, ओ राम का सखा, राम सखा सुनी चंदनो त्यागा. उडी टाकली, कडकडून मिठी मारली आणि त्यांनी सांगितलं भेट स्वीकार करो. बोले मछली और पशुपक्षी वापस ले जाओ, कंदमूल रखो. कळून चुकलं, सत्वगुणी आहे. 1 रात्र तिथे मुक्काम झाला आणि मग काही कमी पाण्यातून, काही नावेतून, सगळ्या समाज पलीकडे गंगेच्या भारद्वाजजीच्या आश्रमात तिथे दिवसभर मुक्काम आहे. तीर्थाचा राजा प्रयाग प्रसन्न झालं माणसाच्या रूपात. भरतजी मी तीर्थराज, प्रयाग आहे, काय पाहिजे ते मागा, धर्म अर्थ काम मोक्ष. त्यावेळेला भरतजी म्हणाले, अर्थ न धर्म न काम, रुची गती न चहो निर्वाण, जन्म जन्मरती रामपद यही वरदान नान. अर्थ धर्म काम मोक्ष काही नको. जिस अर्थ ने अयोध्या में अनर्थ कर डाला वो अर्थ हमें नहीं चाहिए. जिस धर्म का पालन करने के लिए भैया को वनवास जाना पड़ा,
धर्म नहीं चाहिए, जिस काम ने मेरे पिता दशरथ को मार डाला वो काम नहीं चाहिए, जिस निर्वाण पद में प्रभु की सेवा नहीं की जा सकती निर्वाण पद भी नहीं चाहिए, तो क्या चाहिए? जन्म जन्म रती राम पद यही बरदानन आण. दुसऱ्या दिवशी सगळा समाज रामाच्या भेटीसाठी निघाला. प्रत्येक जण विचारतात, हम आ सकते आपके साथ? चलो चलो चलो. सर्वांना घेतलं बरं का. एक लक्षात ठेवा, रामानं सर्वाला वापस केलं, ते 4 शिष्यही वापस केले, गुहक वापस केला, आणि भरतजीनं मात्र जो म्हणल येऊ का तर चला, येऊ का तर चला. का? राम भगवंत आहे, भरत संत आहे. यारे यारे लहान थोर संत परम हितकारी जगत माही, संत परम हितकारी, संत परम हितकारी जगत माही, संत परम हितकारी. संत परम हितकारी, संत परम हितकारी जगत में, संत परम हितकारी. त्रिगुणातीत फिरत तनु त्यागी, रीत जगत सैनारी, सदा कृपाल परम दीन पर, सदा कृपाल परम दीन पर, हरि सम सब दुख हारे. संत परम हितकारी जगत माही, संत परम हितकारी, संत परम हितकारी जगत माही, संत परम हितकारी. संत परम हितकारी जगत में, संत परम हितकारी, संत परम हितकारी जगत में, संत परम हितकारी. बस तेची माझे हित करीती सकळ. आणि हित कोणतं म्हणाल तर जेणे हा गोपाळ कृपा करी. सर्व निघाले आणि सर्वांच्या लक्षात आलं की हा कशासाठी चालला? रामाच्या दर्शनासाठी. कोण? संत. आणि यथार्थ दर्शन प्रभूचं करायचं असेल तर संतासोबत जायचं आहे. हे पहा, जगत हे कोर्ट आहे बरं का थोरीजी. जगत कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, जीव आरोपी आहे, संत वकील. ह्या 4 गोष्टी लक्षात आला की आपला न्यायाधीश कुठं आहे? पंढरपूर. जगत हे कोर्ट, तुम्ही आम्ही आरोपी आणि संत वकील आहे. न्यायाधीशापर्यंत आरोपीला जाता येत नाही. न्यायाधीशापर्यंत पोचायचं असेल तर वकिलामार्फत जावं लागते. हां, एक मात्र खरं, वकील निवडायचं स्वातंत्र्य आरोपीला असते. म्हणून आरोपी आषाढीला जातात का नाही पंढरपूरला? वेगवेगळ्या वकिलासोबत, काही संत भगवान बाबा सोबत, काही शेगावच्या गजानन महाराज सोबत, काही यदलाबादच्या मुक्ताई सोबत, काही सासवडच्या सोपान काका सोबत, काही देहूच्या तुकाराम बाबा सोबत, काही आळंदीच्या माऊली सोबत. हे वकील आहे. आणि मग यथार्थ दर्शन करायचं आहे तर संताच्या सोबत जायचं आहे. लक्षात घ्या, संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला. आणि म्हणून एक 5 मिनिट त्रास देतो बरं का माय बहिणी. हात वर करा, तुम्ही हात वर करा. भरतजी सोबत जायचं आहे. कशासाठी? रामचंद्राच्या भेटीसाठी. राधे 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 श्याम से मिला दे. राधे 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 श्याम से मिला दे. राधे 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 श्याम से. सर्वांनी म्हणायचं, लाजायचं नाही. राधे राधे श्याम से मिला दे. राधे 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 श्याम से मिला दे. श्याम से मिला दे, राधे श्याम से मिला दे.
मिला दे वा वा श्याम से मिला दे राधे जसं येईल तसं म्हणा. मिला दे शाम से मिला दे राधे शाम से मिला राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 शाम से सीते 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 सीताराम से मिला दे सीते 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 सीताराम से सीते 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 राम से मिला दे असं वा आई बहिणी धन्यवाद. राम से मिला दे सीताराम परवाणी म्हणा. से मिला दे राम से मिला दे सीता राम से असं राम से मिला दे सीताराम से मिला दे राम से राम से मिला दे सीताराम से मिला दे राम से मिला दे वाह वाह राम से मिला दे सीताराम से मिला दे माता महादेवी शिव से मिला दे माता महादेवी शिव से माता महादेवी शिव से मिला दे शिव से मिला दे सती शिव से मिला दे शिव से मिला दे सती शिव से मिला शिव से मिला दे सती शिव से मिला दे श्याम से मिला दे राधे श्याम से मिला दे शाम से मिला दे राधे राम से मिला दे सीता राम से मिला दे राम से मिला दे सीता राम से मिला दे राम से मिला दे श्याम से मिला दे राधे श्याम से मिला दे श्याम से मिला दे राधे श्याम से मिला दे शाम से मिला दे राधे राधे हाथ वर थोड़ा. से मिला दे राधे 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 शाबाश. राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे शाबाश. राधे 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 श्याम राधे राम राधे श्याम राधे 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 श्याम राधे राम राधे 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 श्याम राधे राम राधे 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 जय जय श्री राम बस भगवान का यथार्थ दर्शन करना तो संतों के साथ चलना है. सगळ्या समाज भरतजीच्या सोबत निघाला. आता इकडे सकाळची वेळ आहे. रामचंद्र आणि सीता आश्रमापुढे बसते. लक्ष म्हणजे आपल्या पर्णकुटुंब बाणाला धार लावत होते. एवढ्यात 5-25 भिल्ल पडत आले. प्रभुजी क्या हुआ रे?
अयोध्या का राजकुमार भरतलाल चतुरंगिनी सेना लेकर जंगल आया है. एकदम प्रभूचा चेहरा उतरला. का? प्रभूने विचार केला की माझा भरत मिलिटरी घेऊन आला म्हणजे सत्ता घेऊन आला. भरतानं सत्तेचा स्वीकार केला नाही, पण लक्ष्मणाचा चेहरा लाल झाला. त्यानं डोकं चालवलं, हाय कैकईचा बच्चा मिलिटरी घेऊन आला भावाला मारायला माझ्या, म्हणून धनुष्याला बाण लावूनच लक्ष्मणराव. सुना क्या भैया, याद आती रे भरत की, याद आती रे भरत की, मारने को आ रहा जंगल में, उसको पता नहीं मेरा राम अकेला नहीं, उनके साथ दुनिया का आधार शेष का अवतार आने दो भैया. जैसा हाथी को शेर चिढ़ डालता है तो भरत को मार डालूंगा. अभिमान से नहीं स्वभाव से कहता, मेरा विश्वास है भैया विष के वेल पर अमृत का फल नहीं लगता, वैसा कई का बच्चा दूध पिया कभी सद्गुणी नहीं हो सकता. प्रभु बोले, भरत हर दिन अच्छी बात करता था, आज बहुत ही अच्छी बात की, लेकिन एक सवाल पूछूं क्या रे? क्या सद्गुण किसी में नहीं आते? किसी में जिन्होंने कभी जिंदगी में संतों की संगत नहीं, कुछ में सद्गुण नहीं आते. लेकिन बुरा मत मानो लखन, मेरे भरत को संत की संगत करने की जरूरत नहीं. इस समय पूरी दुनिया में सबसे बड़ा संत भरत है. भरत जैसा संत दुनिया में नहीं है. आता पुढचं चित्र डोळ्यापुढे आणा. सगळ्या समाज थांबवला आणि तिघच जण आले, भरत, शत्रुघ्न आणि गुहक. समाज तिकडे थांबून ठेवला. आता डोळ्यापुढे चित्र आणा. राम सीता, बरं का थोरेजी, राम सीता आश्रमाच्या पुढे बसले, आश्रमाकडे पाठ करून, बरोबर आहे. लक्ष्मण अंगणात उभा, लाल डोळे, भरत को मार डालूंगा. आणि भरत, शत्रुघ्न, गुहक मागणं आले. पहिलं लक्ष लक्ष्मणाचं गेलं भरताकडे, भरताचं लक्ष्मणाकडे. जसं भावाचं लक्ष गेलं, गुडघे टेकवले तिथंच भरतानं डोकं आपटलं लक्ष्मणाच्या. अरे हा लहान आहे तो मोठा आहे, तरी असं का? तुलसीदासजी उत्तर देतात, भरताला सांगायचं आहे, लखन मैं कई का पापी बच्चा भटकते भटकते जंगल आया हूँ, मुझे धन दौलत नहीं चाहिए, केवल भगवान का दर्शन चाहिए. और तू पुजारी है, पुजारी बोलेगा तो दर्शन मिलेगा, पुजारी नहीं बोलेगा तो पापी का उद्धार नहीं होगा. मैं तेरे पुजारी के पैर पड़ता हूँ रे, भगवान को कहो पापी आया है. एवढ्या कृतीनं विरोधात बोलणारा भाऊ ढसढसा रडू लागला लक्ष्मण. आता लक्ष्मणाचं रडणं पाहलं. सीतामाई म्हणल्या, प्रभूजी मी तुम्हाला सांगून ठेवते, आजपासून काय बोलायचं असेल ते माझ्या दिराला बोलायचं, मला बोलायचं, पण माझ्या दिराला बोलायचं. आणि तो बघा रडतो. काय बोललो बरं? मी तर एवढंच म्हटलं सीते की भरतासारखा महात्मा जगात नाही. लक्ष्मण म्हणतोय, दादा सच कहा आपने, भरत जैसा संत दुनिया में नहीं है, मैंने उसको पहचाना नहीं, मेरी गलती हो गई, पिछली द्वार से भरत आया है, मैं पैर पड़ता हूँ भैया, जाओ भैया भरत को दर्शन दो. मग धावला जगाचा बाप, कडकडून मिठी मारली भावाला. वरून आकाशातून सुमन वृष्टी केली देवताने. दोन बंधूचं प्रेम, सर्वांचं मिलन झालं. त्यावेळेला गोहकजी म्हणाले, मालक 3 माता आणि वशिष्ठ गुरुजी आलेले आहे. तिथपर्यंत सगळे येतात. पहिलं वंदन गुरुजीला केलं, नंतर वंदन माय कैकईच्या पायावर डोकं ठेवलं रामानं, नंतर सुमित्रा मायच्या पायावर डोकं ठेवलं, आणि शेवटी माय कौसल्याच्या. याला राम म्हणतात ना, लक्षात घ्या. शेवटी वशिष्ठ म्हणाले, रामा तू आल्यानंतर 6 दिवसांनी तुझा पिता जन्मदाता दशरथ राजा मरण पावला. हे ऐकल्यावर पुन्हा रडारड सुरू झाली. जंगलामध्ये सगळ्या विधी करून घेतल्या. भरत, शत्रुघ्न, त्या राम लक्ष्मणाकडून वसिष्ठजींनी. जनक राजे आल्याचा उल्लेख आहे, पण निर्णय होत नाही. जनक राजे वसिष्ठावर, वसिष्ठ जनकावर, भरत रामावर, राम भरतावर, पण निर्णय तर घ्यावा लागेल ना. मग रामचंद्र म्हणाले, भरत अपने पिताजी को वचन प्राण से प्यारे थे, एक वचन संभालने के लिए मैं वनवास आया, दूसरा शासन का वचन आपको स्वीकारना होगा. मर जाऊंगा तो भी शासन नहीं स्वीकारूंगा भैया. आता कसं मिटायचं प्रकरण? अरे भरत कुछ तो सहयोग देना पड़ेगा, मैं 14 साल के पहले तो वापस नहीं आता भैया. शासन स्वीकारूंगा नहीं तो आप कहते हो तो रखवारी करूंगा. जाओ रखवारी कर, मेरी क्या ताकत है भैया, आधार दो. म्हणून पादुका, 2 पादुका डोक्यावर घेतल्या भरतानं भावाच्या. डोळ्याला लागल्या धारा, आणि रामाला पाहून म्हणतोय, दादा चाललो बरे का, पण 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत तुमची वाट पाहिल. शेवटच्या दिवसाचा सूर्यास्त झाला आणि माझा दादा राम नाही आला
की समजायचं भरत मेला, नमस्कार. हे सावत्र बंधूचं सांगतो. अरे बरेच सक्के भाऊ इस्टेट मिळण्यासाठी भावाच्या मरण्याची वाट पाहतात आणि हा म्हणतो तुम्ही आला नाही तर मी जिवंत राहणार नाही. रामायण यासाठी ऐकायचं. कौसल्या माईजवळ आले. राम, आई ऐकलं भावाचं? हो बेटा, आता आजपासून तुला प्रार्थना आहे आई, माझी अजिबात काळजी करू नको, माझ्या भरताला सांभाळ. सावत्र म्हणतोय. पादुका घेऊन आता पुढचा आहे का, कारुणिक प्रसंग आहे पण वेळ अतिशय कमी आहे. 4 वाजून गेले. हा ना, बरोबर करू आपण. अजून 2 दिवस आहे. उद्या लंका पेटून टाकू आणि परवा रावण मारून राज्याभिषेक. बस झालं. आता काय आलं उरकत, बस आलं उरकत. कधी संपले 5 दिवस आम्हालाही कळलं, पण संपले. आता डोळ्यापुढे चित्र आणा. पादुका ठेवल्या सिंहासनावर भरताने अयोध्येत, पण लक्ष लागत नाही. थोरेजी लक्ष लागत नाही भरताचं कशातच. आता हे मर्म ऐका. एक दिवस भरतजी माय कौसल्याच्या महालात आले एकटे. आतून लावून घेतली कडीन. एवढा रडला माय कौसल्याजवळ. कौसल्याला काही सुचेना. तब्येत बरी नाही का बाळा? आय आई. मग का रडतेस? मनातलं बोलायला आलो. बोल ना बेटा. दररोज मला जेवायला लावतेस, मी जेवत नाही तर तू माझ्याजवळ बसतेस. नाही जेवत तर माझ्या बापाची शपथ घालते, तुझ्या बापाची शपथ. तू जर जेवण केलं नाही तर मी जेवणार नाही. जबरदस्ती खिलाती है माँ, लेकिन जब कवल उठाता हो, घास घेतो ना मी, हा, त्या घासात मला अन्न दिसत नाही माय. मग माझा लक्ष्मण दिसतो. माझा भाऊ 14 वर्ष जंगलात काही खात नाही, और मैं महल में भोजन करता हूं तो मुझे लगता है कि मेरे पेट में गर्म कोयला जा रहा. कहना क्या चाहता बेटा? बस तेच सांगतो मैं. साधु का वेश बनाकर नंदीग्राम जाता हूं. मायन वर बघितलं. विधाता तूने क्या क्या करने का बाकी रखा है. ठीक है बेटा, जाओ. परवानगी मिळाली भरतजीला. आता नीट ऐका. भरतानं साधूचा वेश धारण केला. हातात कमंडलू घेतला, रुद्राक्षाची माळ. भरतजी जातात हे कळालं. सर्वात जास्त गर्दी आज राजवाड्यात साधू संतानं केली. ऋषी मुनी तपस्वी, नखाच्या चुंबळी झालेले मोठे मोठे योगी, प्रचंड गर्दी. आणि डोकं आपटलं पादुकावर. आणि साधू झालेला भरत हात जोडतोय साधू संत. सगळे महात्मे ढसाढसा रडले. ज्या दिवशी राम वनवासात गेला होता त्या दिवशी एवढे प्रजाजन महात्मे रडले नव्हते, तेवढे आज रडतात. का? सावत्र भावाच्या त्यागानं रडवला साधू समाज. ज्याला राज्य मिळणार होतं तो साधू होतय. आता भरताचं लक्ष गेलं. आज दयाजनक पात्र कोण आहे? शेवटच्या खांबाला कवटाळून धाकटा भाऊ रडतो, शत्रुघ्न. थोडा विचार करा. थोडा विचार यासाठी करा म्हणतो सर. काय वाटलं असेल त्याला? बाप मेला, सगळे भाऊ गेले, जबाबदारी याच्यावर आली. लक्ष भरताचं गेलं. शत्रुघ्नाजवळ यावं लागलं समजूत काढायला. अश्रू पुसले त्याचे. रडू नको शत्रुघ्ना. दादा, आपले गुरुजी वसिष्ठ शिकवताना काय म्हणायचे? पोरं हो, बाप मेला म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो आणि भावांना लेकरासारखा सांभाळतो. हा नियम आहे ना रे दादा. हो. मग काय दृष्ट लागली का अयोध्येला? वडील गेले, दोघं भाऊ वनवासात गेले, तूही सोडून चालला. मुझे ही बता दो भैया, मैं कहाँ जाऊं? अरे रिपुसुदन, हिम्मत हारना नहीं. भैया के लिए तो जा रहा हूं ना तप करने, हिम्मत नहीं छोड़ना. आणि मग भरतजी नंदीग्रामात आले. खड्डा खोदला. त्या खड्ड्यामध्ये दरबाचं आसन. आणि तिथं भरतजी 14 वर्ष. आता 13 वर्षाचा वनवासाचा काळ प्रभूचा चित्रकूटावर गेला बरं का. 13 वर्षे अधून मधून अयोध्येचे प्रजाजन रामाच्या दर्शनासाठी चित्रकूटावर यायचे. जोपर्यंत संबंध 13 वर्षे प्रभूचा चित्रकूटावरती आला अयोध्येच्या समाजाचा, म्हणून इथपर्यंतच्या प्रकरणाला अयोध्या कांड नाव आलं.
इथे श्रीमद राम तीर्थ सकल कलिकलशी दुभम सणे द्वितीय सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करू अरण्याकांडाला सुरुवात झाली. आता हे नीट ऐका. 13 वर्षे संपले चित्रकूटावर. एक दिवस लक्ष म्हणजे कंदमुळे आणायला गेले. रामचंद्र आणि सीता सकाळची वेळ आहे. रामचंद्र प्रभूंनी फुलाचा हार सीतेच्या गळ्यात घातला. सीतामाई म्हणल्या नवलच करताय तुम्ही कधी कधी. अहो मी तुमच्या गळ्यात हार घालायची 13 वर्षे आणि तुम्ही आज उलट करता माझ्या गळ्यात. सीते, ज्यासाठी अवतार घेतला त्या नाटकाची सुरुवात उद्या आहे. त्या नाटकातलं मुख्य पात्र तू आहे आणि तो नाटक यशस्वी होण्यासाठी आजच मी हार घालून तुझं सहर्ष स्वागत करीत आहे बरं का. पण तिथं इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या वेशात आला. त्यानं सुपीक डोकं चालवलं. याला देव समजून आलो. इथं उठल्या उठल्या बायकोच्या गळ्यात घालता हार. असं देव कावळ्याचं डोकं. म्हणून त्यानं सीतामाईच्या चरणावर चोचे चापरा. सीता चरण जो चाहती भागा बुध मंदमती और बुध मंदमती और श्री राम मेरा जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. चला रुधिर रघुनायक जाना. चला रुधिर रघुनायक जाना. सिंहधनुष सायक संधाना. सिंहधनुष सायक संधाना. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. जय राम 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 जय जय राम राम राम. जय जय राम 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 जय जय राम जय राम. जय जय राम जय जय राम जय जय राम. चोचेचा प्रहार सीतामाईच्या चरणावर. रक्त वाहू लागलं. दर्भाची काडी अभिमंत्रीकडून सोडली. तिच्या मागे अग्निबाणाप्रमाणे जाळ सुटली. तो कावळा पुढे, काडी मागे. ब्रह्मदेवाकडे गेला, स्वीकारलं नाही. महादेवाकडे नाही स्वीकारलं. भगवान विष्णूकडे नाही. नारदाला दया आली. नारदानं सांगितलं ज्याचा अपराध घडला त्या प्रभूकडे जा. रामचंद्र प्रभूकडे आल्यावर त्यांनी एका डोळ्याचा केला. एक नयन करी तजा भवानी. 10 पिंडाचा मान दिला वगैरे वगैरे. आता हे फक्त सीताराम दोघालाच माहिती आहे. लक्ष म्हणजे कंदमुळे घेऊन आले असताना रामचंद्र म्हणाले लखन स्थलांतर करणं आहे. चित्रकूट सोडणं आहे. काल सुबह झालं. निर्णय झाला. चित्रकूट सोडला. राम लक्ष्मण सीता तिघही चित्रकूटाला नमस्कार करून पुढे निघाले. अत्री अनसूयेच्या आश्रमात आले. अत्री अनसूयेनं सन्मान केला. बसायला दिलं. पूजा केली. कंद मूल फळे खायला दिली. सीता माईला अनसूया मातेनं वस्त्र अलंकार दिले जे मलिन होत नाही, फाटल्या जात नाही. त्या वस्त्र अलंकाराचा स्वीकार माय सीतेनं केला आणि अनसूया मातेनं सीता माईला पतिव्रताच्या बाबतीत प्रतिपादन केलं. सीते 4 प्रकारच्या पतिव्रता असतात. उत्तम, मध्यम, कनिष्ठ, सामान्य. उत्तम तिला म्हणतात सपनेहू आन पुरुष जग नाही. ती उत्तम पतिव्रता. मध्यम पतिव्रता तिला म्हणतात ती परपुरुषाकडे पाहते पण आपल्या बापाच्या वयाचे पुरुष त्यांच्याकडे बापाच्या दृष्टीनं पाहते. भावाच्या वयाचे पुरुष भावाच्या दृष्टीनं पाहते आणि पुत्राच्या वयाचे त्यांच्याकडे पुत्राच्या दृष्टीनं पाहत असते. तिला म्हणतात मध्यम पतिव्रता. कनिष्ठ तिला म्हणतात पतिव्रता धर्म सांभाळण्याची इच्छा नाही पण तिथल्या कुळाचा शिष्टाचार म्हणून पतिव्रता धर्म सांभाळल्या जाते. तिला म्हणतात कनिष्ठ. सामान्य सामान्य तिला म्हणतात तिची तर अजिबातच पतिव्रता धर्म सांभाळण्याची इच्छा नाही पण 2 गोष्टीमुळे घरातल्या प्रमुखाचा दबाव आणि वेळेचा अभाव.
या दोन गोष्टीनं नाईलाजानं पतिव्रता धर्म सांभाळते ती सामान्य पतिव्रता. याला अनसूया गीता म्हटलेलं आहे. आणि मग अत्री अनसूयेला नमस्कार करून राम लक्ष्मण सीता पुढे निघाले. विराट नावाचा राक्षस धावून आला, त्याचा नाश केला. शरभंग मुनीचा उद्धार केला. हाडाचा प्रचंड मोठा ढीग बघितला. तिथं प्रतिज्ञा केली, ही न करो मई भुज उठाई पण केन सकल मुनीन के आश्रमणी जाई जाई सुखदीन. पुढे अगस्त्य मुनीचे शिष्य सुतेक्ष्णजी आणि सुतेक्ष्णजीच्या समवेत रामचंद्र प्रभू अगस्त्य मुनीच्या आश्रमात आले. अगस्त्य मुनीनं बसायला दिलं, पूजा केली.